आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोनही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवर गोंदी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार नारायण कुचे जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली। नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार आहेत। धमकी प्रकरणी कुचे यांच्याकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटासंदर्भात आरोपी अमोल खुणे याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी माझा मुलगा त्यांच्यासोबत राहायचा, तो असं करू शकत नाही, तर त्यांच्या पत्नीला देखील प्रतिक्रिया व्यक्त करताना अश्रू अनावर झाले। सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा बांधवांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर जरांगेंना सुरक्षा पुरवण्याची मागणीही करण्यात आली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिलाय। अशातच शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली। शहरातील मवियाच्या काही लोकांना एकत्र येऊन शांततेमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात हा प्रस्ताव आला होता। हा प्रस्ताव आम्ही शिंदेंकडे पाठवलाय असं राजन तेली म्हणाले। शहादा नगरपालिकेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून न लढवता जनता विकास आघाडीच्या नावाखाली लढवण्याचा निर्णय अभिजित पाटील यांनी जाहीर केला। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांचे वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते। अलिबागमध्ये नगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शेकाप एकत्र लढणार आहेत। काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे। तर काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही असल्याचंही ते म्हणाले। काँग्रेस नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसहित आज शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची भेट घेतली। आम्ही आज एकाच व्यासपीठावर आहोत। उद्या आमचं काय होतं माहीत नसल्याचं वक्तव्य मंत्री कोकाट यांनी केलंय। तर उद्या आम्ही कोणाकोणाकडे असू सांगता येत नसल्याचं देखील ते म्हणाले। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सगळेच नगर परिषद आणि नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा दावा काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। येवल्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे। माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसोबत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली। नंदुरबारच्या तोरणमाळ येथे राष्ट्रवादीने शेतकरी मेळावा घेतला। आदिवासी बहुल भागातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं। या मेळाव्यामध्ये नंदुरबारमधल्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। सरकारमध्ये समतोल नसल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केलाय। तर पोर्टल बंद पडल्यानं 15,000 तरुणांना लाभ घेता आला नसल्याचं त्यांनी म्हटलं। वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। दरम्यान यावेळी मवियाची सत्ता येईल असा दावा आमदार अमित जनक यांनी दिला। कल्याण डोंबिवलीमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला 2 मतदान कार्ड आले आहेत। दोन्ही मतदान कार्डमध्ये फोटो बदलण्यात आलाय असा दावा शिवसेना उभाठा पक्षाने केला। युती सरकारच्या 5 वर्षाच्या काळामध्ये राज्यभरात 250 कोटी झाडे लावली जाणार आहेत। आतापर्यंतच्या 8 महिन्याच्या काळामध्ये 10 कोटी झाडे ही लावण्यात आली आहेत असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले। दरम्यान यासाठी राज्यात 5 विभागामध्ये भव्य रोपवाटिका उभारणार आहे असं देखील नाईक म्हणाले। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, असं सगळं सुरू आहे असं वादग्रस्त विधान विखे पाटलांनी केलंय।
चूक लक्षात येताच त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारव केली आहे। मात्र त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे। बुधवारपासून उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरेंनी हा दौरा काढलाय। मागील 3 दिवसांमध्ये ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। आज उद्धव ठाकरे परभणी आणि जालना जिल्ह्याला भेट देणार आहेत। आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। अहिल्यानगरमध्ये निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी मोहल्ला आणि प्रभाग कमिट्या स्थापन केल्या आहेत। कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी नियोजन सुरू केलंय। अहिल्यानगरच्या बीड पाथर्डी राज्यमार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। पाथर्डी तालुक्यातील कारेगावामधील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शहापुरात अवैधरित्या रेशन दुकानाच्या नावाने तांदूळ वाहून नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 165 क्विंटल वजनाचे 330 कट्टे हे धान्य साठा करताना जप्त करण्यात आले आहेत, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरचा शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आजपासून 2 दिवस बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मार्ग बंद राहणार असल्याचं कळतंय। नागरिकांना पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन करण्यात आलंय। साताऱ्यातील पालीतील खंडोबा मंदिर सोमवारी 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत दर्शनासाठी बंद राहील। मंदिरातील स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप करण्याचं त्याचबरोबर धार्मिक विधी कार्य पार पडणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। मावळच्या कुसगाव खुर्दमध्ये एका शेतात 12 फुटांचा अजगर आढळलाय। तातडीनं वन्यजीव रक्षकांच्या मदतीनं मोठा अनर्थ टळला। भात कापणी दरम्यान ही घटना घडली आहे। MMRDAने प्रवाशांना आणखी एक दिलासा दिलाय। मुंबई वन ॲपवरून भीम UPIचा वापर करून किमान 20 रुपयांचं तिकीट काढल्यास त्यावर 20% इतकी सवलत मिळणार आहे। ही योजना 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे। कांदिवली पूर्व येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केली आहे। या क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना ऑलिम्पिक 2036 आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। मुंबईत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या, प्रवासी गाड्या यामध्ये तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत। पश्चिम रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल केलाय। पश्चिम रेल्वेने देखभालीच्या कामांसाठी रविवार म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान अपडाऊन धीम्या मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केलाय। हा ब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर धावतील। राज्य वाहतूक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांनी परिवहन आयुक्त मुंबई कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलंय। तांत्रिक अतांत्रिक कामकाज विभागणीच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं। पुणे वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी रद्द केलाय हे चांगलं केल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय, तर सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडलाय।
यावेळी आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली। दरम्यान निवडणुकीच्या तयारीबाबत सूचनाही देण्यात आल्या। नांदेडच्या सिडको भागातील आठवडी बाजारात हप्ता वसुली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। खंजीर शस्त्राचा धाक दाखवत आरोपी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांकडून हप्ता वसुली करत होते। दरम्यान पोलिसांनी दोघांचीही धिंड काढत धडा शिकवला। कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झाले आहेत। शेतकऱ्यांनी कराड चिपळूण महामार्ग रोखला। यावेळी शेतकऱ्यांनी कराड तालुका पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलं। कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हत्तरगीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराला साखर कारखानदार जबाबदार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा आरोप केलाय। कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रचंड लुटलं असं देखील शेट्टी म्हणाले। मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द गावामध्ये भात कापणी सुरू असताना शेतात एक 12 फुटांचा अजगर आढळला। दरम्यान वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अनिल आंद्रेंनी अजगराला पकडून जंगलात सोडून दिला। अजगर दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। वाशिम जिल्ह्यातील सीताफळांना 10 ते 15 रुपये प्रति किलो इतका अत्यल्प दर मिळतोय। त्यामुळे सीताफळ बागांवर केलेला खर्च देखील भरून निघत नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकटात सापडले। तर एक सविस्तर बातमी पाहूयात। CNBC 18च्या ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। 2019 मध्ये ठाकरेंच्या सरकारनं बुलेट ट्रेनचं काम थांबवल्याची टीका त्यांनी केली। तर येत्या जानेवारीमध्ये पालिका निवडणुका पार पडणार असल्याची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे। पे आ गए। 2019 में एक्सीडेंटली हमारी सरकार चली गई थी और एक्सीडेंटली दूसरी सरकार आई थी, तो एक्सीडेंटल सीएम ने उसको स्टे कर दिया था और उसका सारा काम बंद हो गया था। लेकिन वापस जैसे हम आए, हमने विद इन 3 to 4 months उसको पटरी पे लाया, लैंड एक्विजिशन कंप्लीट किया और अब जोरों से काम चल रहा है। अब कोई रुकावट नहीं है। ये जो सारे नाम थे, जो कुछ डुप्लीकेट होंगे, कुछ गलत होंगे, कुछ बांग्लादेशियों के होंगे, कोई और किसी के होंगे, तो कुल मिलाकर उसके कारण वोटर लिस्ट जो होती थी वो फूलती थी। उसमें एक अननेचुरल इस प्रकार का नंबर आता था, विच वॉज नॉट द एक्चुअल नंबर। SIR के कारण एक्चुअल नंबर आया। इलेक्शन कमीशन ने पिछले 25 वर्षों में हमेशा समरी रिवीजन किया। कई बार कुछ लोग माइग्रेटरी लोग होते, जो लोग अपना नाम डलवा देते, तो ऐसी सारी चीज़ों का जो क्लीनअप होना चाहिए था, ये क्लीनअप पिछले 25 सालों में नहीं हुआ है और उसके कारण हमारी जो वोटर लिस्ट है उसमें कई लोगों की संख्या बढ़ी हुई है। देखिए, इलेक्शन कमीशन ने जो इंडिकेशन दिया है उसके अनुसार जनवरी में वो इलेक्शंस होंगे ऐसा दिखता है, क्योंकि अभी हमारी जो छोटी कॉरपोरेशन है या जिसको हम नगर पालिकाएँ कहते हैं, उनके इलेक्शन ऑलरेडी घोषित कर दिए हैं। 2 दिसंबर को उसके चुनाव है, उसके बाद जिला पंचायतों के चुनाव होंगे और फिर कॉरपोरेशंस के चुनाव होंगे। तर मुंबईमध्ये CNBC 18च्या ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी चक्क रोबोट आला होता। या रोबोटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कसं स्वागत केलंय पाहूयात। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। बाबा सिद्दीकीच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। हत्येचा तपास करण्यासाठी SIT स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे। याचिकेमध्ये मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। हत्येचं खरं कारण आणि गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा याचिकेमध्ये आरोप करण्यात आलाय। हत्येमध्ये राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाच्या छटा असून
अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील याचिकेमध्ये करण्यात आलाय। या प्रकरणी 11 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। रुपाली ठोंबरे पाटील यांना त्यांच्या पक्षाने नोटीस पाठवली आहे। पक्षाच्या प्रवक्त्या असताना ही पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य ही पक्ष शिस्तभंग करणारी आहेत। आपल्या विरोधामध्ये शिस्तभंगाची कारवाई का करू नये, 7 दिवसांमध्ये याचा खुलासा द्यावा, नाहीतर आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार। रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने खुलासा मागितलाय। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काही वक्तव्य केलेली होती, काही वादग्रस्त वक्तव्य ती होती। त्यामुळे एकाच पक्षाच्या असल्यामुळे एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर तुम्ही वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत, तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये याचा 7 दिवसामध्ये तुम्ही खुलासा द्या, अन्यथा योग्य ती कारवाई आपल्यावर करण्यात येईल अशी नोटीस राष्ट्रवादी पक्षाने रुपालीताई ठोंबरे यांना पाठवलेली आहे। त्यामुळे 7 दिवसात त्यांना या शिस्तभंग कारवाई त्यांच्यावर का करू नये याचा खुलासा द्यावा लागणार आहे।